नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वयानुरूप आपण विचारांनी प्रगल्भ होत जातो हे खरं, पण त्याचबरोबर आयुष्यात आलेल्या अनुभवांनी सुद्धा हा प्रगल्भपणा येतो हे खरं. चेहऱ्यावरचं वरवरचं सौंदर्य हे महत्त्वाचं नसून मनातलं सौंदर्य हे जास्त महत्त्वाचं असतं हे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. काही वेळा काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर सौंदर्यापेक्षा मनातल्या भावना किती महत्त्वाच्या असतात हे अगदी प्रकर्षानं जाणवतं. कसं ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. मॅडम सौ राणी सोयामोई कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. त्यांच्या अंगावर हातातल्या घड्याळाशिवाय दुसरं कुठलंही आभूषण दिसत नव्हतं. इतकंच काय, विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी तोंडाला पावडरसुद्धा लावलेली नव्हती. भाषण इंग्रजीत होतं. त्या फक्त जास्तीत जास्त 5 मिनिटं बोलल्या असतील, पण त्या 5 मिनिटाच्या भाषणातले शब्द समाजात अंजन घालणारे होते आणि दृढ संकल्पानं भरलेले होते. मग विद्यार्थ्यांनी मॅडमना प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिल्या विद्यार्थ्यांनी विचारलं, मॅडम आपलं नाव काय आहे? माझं नाव राणी. सोयमोई हे माझं कुटुंबातलं नाव आणि मी उडीसातली मूळ निवासी आहे. अजून काय विचारायचंय? मग विद्यार्थ्यांमधली एक हडकुळी बारीक मुलगी उभी राहिली. विचार. मॅडम एक विचारायचं होतं, तुम्ही मेकअप का नाही करत? मॅडमचा चेहरा अचानक फिकट पडला. त्यांच्या माथ्यावर घामाचे दव जमा झाले. चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. समोर बसलेले विद्यार्थी एकटक मॅडमकडे बघत होते. त्यांनी शेजारी टेबलावर असलेली पाण्याची बाटली उघडली आणि त्यातलं पाणी प्यायलं. एक नजर पुढे बसलेल्या असलेल्या विद्यार्थ्यांवर फिरवली आणि प्रश्न विचारलेल्या मुलीला हातानंच बसण्याचा इशारा केला. आणि मग मॅडम बोलायला लागल्या. खरं तर हा असा प्रश्न आहे ना, याच्या उत्तरासाठी तुम्हाला माझ्या आयुष्याची कथा ऐकवावी लागेल. मला सांगा, माझी ही गाथा ऐकण्यासाठी तुमच्या आयुष्यातले 10 मिनिटं द्यायला तयार आहात का तुम्ही? सगळेजण म्हणाले, हो हो तयार आहे. मग ऐका. माझा जन्म उडीसा राज्यातल्या एका आदिवासी कुटुंबात झाला. शेजारीच बसलेल्या कलेक्टरनं कान टवकारले. मॅडम बोलत होत्या. हो, माझा जन्म कोडरमा जिल्ह्यातल्या एका आदिवासी कुटुंबात झोपडीत झाला, ज्याच्या आसपास मिका नावाची खदाण आहे. माझे आईवडील दिवसभर खदाणीत काम करायचे. मला 2 मोठे भाऊ आणि एक लहान बहीण. आम्ही एका लहानशा झोपडीत राहायचो, ज्यातून पाऊस आल्यावर थेंब टपकायचे. आईवडील दोघंही खदाणीत काम करायचे, पण पगार तितका पूर्ण कुटुंबाला पुरेसा नव्हता. त्यांना दुसरं कामही मिळत नव्हतं. आता या खदाणीत काम करणं म्हणजे खूपच कष्टदायी, मेहनत आणि खालच्या दर्जाचं काम होतं. 4 वर्षाचे असेन मी, तेव्हा माझे आई वडील आणि 2 भाऊ अनेक आजाराच्या तोंडात सापडले. त्यावेळी त्यांना ठाऊक नव्हतं की त्यातला हा जो आजार आहे, तो आजार खदानीत काम करत असताना जी धूळ उडते त्या धुळीच्या कारणानं झालेला आहे. त्यानंतर पुढच्या वर्षात माझे 2 भाऊ देवाघरी गेले. मॅडम पुढे बोलत होत्या. त्यावेळी खूपदा आमच्या नशिबी साधं पाणी आणि 1-2 भाकरी, बस इतकंच जेवण असायचं. माझे 2 भाऊ गंभीर आजार आणि भुकेपायी देवाघरी गेले. माझ्या गावात डॉक्टर तर सोडाच, शाळासुद्धा नव्हती. तुम्ही अशा गावाची कल्पना करू शकता का की ज्या गावात डॉक्टर, शाळा, वीज, शौचालयसुद्धा नसेल? एक दिवस वडिलांनी कुपोषित असलेला माझा हात पकडला. मला पत्र्याचं काम सुरू असलेल्या खदानीत ते घेऊन गेले, ज्या खदानीचं दिवसेंदिवस नाव खराब होत होतं. खूप मोठी खदान होती ती आणि खूप जुनी. खोदून खोदून जणू काही पाताळात पोचली होती. माझं काम त्या अंतहीन खोल खदानीत जाऊन त्यातल्या भुयारी मार्गात असलेले अभ्रकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी ढीग बनवायचं हे होतं. हे काम फक्त 10 वर्षाखालच्या मुलांनाच शक्य होतं. ज्यावेळी मी पहिलीत असायला हवं होतं
त्यावेळी मी त्या अंधाऱ्या भुयारी मार्गात अभ्रकाचे तुकडे गोळा करण्यात रममाण झाले होते. तिथे मी तो विषारी वायू श्वासानं आत घेऊ लागले होते. कधीकधी तर भूस्खलन होऊन लहान बालकं त्यात मरण पावायची. कधीकधी तर तो विषारी वायू शरीरात गेल्यानं सुद्धा मुलं गेली आहेत हे पाहिलंय मी. पण ह्या सगळ्या आयुष्यातल्या घटना जणू सामान्य झाल्या होत्या तिथल्या लोकांना. दिवसभर 8 तास काम करून कमीत कमी एका वेळेचं पोट भरून जेवण मिळत असायचं. त्या दरम्यान मी भुकेपायी आणि विषारी वायू शरीरात जात असल्यानं अजूनच दुर्बल झाले, कुपोषित झाले. एका वर्षानंतर माझी लहान बहीणसुद्धा त्या खदानीत काम करायला लागली. आता माझ्या वडिलांना जरा कुठे बरं वाटत होतं. मग काय, आई, वडील, मी, बहीण आमचं सारं कुटुंब खदानीत काम करायला लागलो. जेवणाविना आम्ही तिथं राहायला लागलो. खरं तर न जेवण्याची सवयच झाली होती म्हणा ना. पण नियतीनं पुन्हा डाव टाकला. त्या दिवशी मला भयंकर ताप होता. मी कामाला जाऊ शकले नाही. अचानक जोरात पाऊस सुरू झाला. खदानीत काम करत असलेले हजारो श्रमिक अंगावर खदान कोसळल्यानं मृत्युमुखी पडले. त्यात माझे वडील, आई आणि बहीणसुद्धा होते. मॅडमच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेजारी बसलेली मंडळी, पुढ्यात बसलेले विद्यार्थी या साऱ्यांच्याच डोळ्यातनं अश्रू उघळू लागले होते. बघा, मी फक्त 6 वर्षाची होते त्यावेळेस. शेवटी मी सरकारी अधिपत्याखाली असलेल्या मंदिरात पोचले. तिथेच शिकले. माझ्या पूर्ण गावातून शिकलेली मी पहिली मुलगी होते. आणि आज तुमच्यासमोर उभी आहे. तुम्ही विचारात पडला असाल की आता या माझ्या गतकाळातल्या आयुष्याचा आणि या मुलीनं विचारल्याच्या प्रश्नाचा संबंध काय. तिनं मला प्रश्न विचारला ना की तुम्ही मेकअप का नाही करत. त्यांनी पुन्हा एक बार नजर चारही बाजूला फिरवली. शाळेत शिकत असताना मला जाणवलं की लहानपणी अंधारात अभ्रक गोळा करण्याचं काम जे माझ्या नशिबी आलं होतं, त्या अभ्रकाचा उपयोग मेकअप उत्पादनांमध्ये केला जातो. अभ्रक हे पहिल्या श्रेणीतलं मोतीसारखं दिसणारं सिलिकेट खनिज आहे. कित्येक मोठ्या कंपनीच्या मेकअप प्रॉडक्ट्समध्ये हे खनिज वापरलं जातं. त्यामुळं त्वचेला सर्वात चमकदार रंग मिळतो. पण हे अभ्रक मिळवण्यासाठी अनेक बालकं आपला जीव धोक्यात घालून ते जमा करत असतात. त्यांचं आयुष्य त्यात संपून गेलेलं असतं. खदाणीत मुलांच्या हातून उचलल्या गेलेल्या लाखो डॉलरच्या अभ्रकाचा उपयोग आजही अनेक सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो आपल्या त्वचेला सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी. आता तुम्हीच सांगा, मी चेहऱ्याला मेकअप कसा करू. स्वतःच्या भावांच्या आठवणीत पोट भरून जेवण कसं करू जे भुकेपायी देवाघरी गेलेत. मी माझ्या आईच्या आठवणीत महागडे कपडे कसे अंगावर घालून मिरवू. जेव्हा राणी मॅडम भाषण संपवून निघाल्या तेव्हा सगळे विद्यार्थी उठून उभे राहिले. मॅडमच्या ओठांवर हलकसं स्मित होतं. डोळ्यात अश्रू होते, पण त्यांची मान ताठ होती. काही वर्षांनंतर त्या मॅडम भारत गणराज्य देशाच्या पहिल्या नागरिक बनल्या. आणि त्या आहेत महामहिम द्रौपदी मुर्मू, भारताच्या राष्ट्रपती. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित
बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.